नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 5वे हरित ऊर्जेच्या दिशेने याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण जलविद्युत ऊर्जा या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय, तर पाण्यावर निर्माण केलेली, पाण्याचा वापर करून निर्माण केलेली ऊर्जा. तर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा एक ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे खालील आकृतीत दाखवले आहेत. ही आकृती 5.15 पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, पाण्यावर चालणारे टर्बाईन, जनित्र आणि विद्युत ऊर्जा. जलविद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतर दर्शवणारी आकृती 5.16 खालीलप्रमाणे काढता येईल. इथेही बघा, पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा त्यासाठी वापरली आहे. टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि इथे विद्युत ऊर्जा निर्माण झालेली आहे. आता जलविद्युत केंद्राचा आराखडा खालील आकृतीत दाखवलेला आहे. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून बिंदू बी पाणी एका मार्गिकेतून टर्बाईनपर्यंत पोहोचवले आहे. जी आकृती इथे 5.17 दाखवली आहे, त्यामध्ये धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास, म्हणजे ही धरणाची भिंत, त्याची ही उंची आणि हा पाण्याचा साठा मध्यभागापासून, म्हणजे हा जो बी बिंदूपासून आहे, तर ह्या मार्गिकेतून काय होतं, हे पाणी काय होतं, टर्बाईनपर्यंत इथे असं पोहोचवलं जातं. इथे जरा डोके चालवामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरे बघूयात आता आपण. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आणि हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर. आता इथे जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. त्यामुळे मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन, तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा परिणाम, विपरीत परिणाम यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत की नाही, हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. तुम्हाला याविषयी काय वाटते ते तुम्ही नमूद. जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आपण बघूया आता काय आहेत ती फायदे. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाणी साठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती शक्य आहे आणि वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. आणि त्या जलविद्युत निर्मितीसमोरील काही प्रश्न बघा काय आहेत. धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. सुपीक जमीन आणि जंगले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहेत ती काय होतात, पाण्याखाली येऊ शकतात. आणि वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे त्याचे दुष्परिणाम. माहीत आहे का तुम्हाला भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. आता इथे ही ठिकाणं दिलेली आहेत, कोणत्या राज्यामध्ये ही जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत आणि त्यांची क्षमता इथे दिली आहे. आणि हे कोयना धरणाचं चित्र इथे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे.